नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत असं नवीन एका कोऱ्या व्हिडिओत. तर मित्रांनो, आज मी इले परड्याकडे परडा शिपाक आणि परडा शिपाच्यासाठी आम्ही एक पारंपरिक पद्धतीचा वापर करतो, लाटीचो. तुम्ही बघू शकता इथं लाट असा. तर मित्रांनो, ही आमची विहीर असा. तर हे विहिरीक आम्ही लाट बांधलेली आहे परडा शिपाच्यासाठी, बघू शकता तशी. आणि सायडीक पण वांयगणी शेती असा. तर असं ह्यो पाट काढून आम्ही परडा शिकतो. तर हे असा आमचा परडा प्युअर ऑर्गॅनिक असा, सेंद्रिय खतांचा वापर करून फक्त हे परडा केलेला असा. पूर्वी या लाटीचा उपयोग बऱ्याच ठिकाणी कोकणात केला जायचो, पण सद्यस्थितीत लाटीची जागा मोटरने घेतली आहे. त्यामुळे लाटीन पाणी काढूची पद्धत ही हळूहळू नामशेष होत गेली. माका वाटता ही शेवटची जनरेशन असतली जिका ही लाट बघूक मिळाली. माका पाणी काढूची सवय असल्यामुळे पटापट पाणी काढून घेतलंय. आणि परड्यातील रोपा अजून लहान आहेत, त्यामुळे त्यांना पाणी पण कमी लागतं. जसजशी रोपा मोठी होतली तसतशी पाणी पण त्यांना जास्त लागतला. तर मित्रांनो, ह्याचा पाटाचा पाणी असा ना, त्या पाटांना परड्यात जाता, बघू शकतास. आणि असा परडा तर असा शिपला होता, बघू शकतास तुम्ही. मित्रांनो, ही असा आमची वांयगणी शेती. ही पण पूर्ण ऑर्गॅनिक असा. हिच्यामध्ये फक्त शेणखताचा वापर केलेला असा. आणि ही शेती झऱ्याच्या पाण्यावर केली जाता. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.